चतुर्थः पाठः आत्मिकी संपद मनाची श्रीमंती। पुरा यदा मिझोजनाः गणान् कृत्वा वसन्तः तदा तेषाम् एकस्य गणस्य प्रमुखः आसीत् लेरसिया नाम। पूर्वी जेव्हा मिझोराम मधील लोक टोळ्या करून राहत असत तेव्हा त्या टोळ्यांपैकी एका टोळीचा प्रमुख लेरसिया नावाचा होता। अतीव दयालुः सः गणप्रमुखः सर्वैः सह समभावेन आचरति स्म। अत्यंत दयाळू असलेला तो टोळी प्रमुख सर्वांशी सारखाच वागत असे। धनवत्तां दारिद्र्यं वा अगणयित्वा सः जनानां सहृदयतया साधुतया वा तेषां माहात्म्यं निश्चिनोति स्म। श्रीमंती किंवा गरिबी न पाहताच तो लोकांच्या सहृदयतेवरून किंवा चांगुलपणावरून त्यांचा मोठेपणा ठरवत असे। कदाचित सः स्वसहकारीभिः सह दूरवर्तिनं कंचन ग्रामं गतः। एकदा आपल्या सहकार्यांबरोबर तो दूरच्या एका गावी गेला। तत्पूर्वं कदापि सः तत्र न गतवान्। त्यापूर्वी तो कधीही तेथे गेला नव्हता। ग्रामप्रवेशात् प्राक् लेरसिया आत्मानं कशाघातैः व्रणितं कृतवान्। गावात प्रवेश करण्यापूर्वी लेरसियाने चाबकाच्या फटक्यांनी स्वतःला जखमी केले। कस्याश्चिद् औषधेः अंगरसस्य विलेपनम् अपि स्वशरीरे तेन कृतम् यतः तस्य शरीरम् उच्छूनं रूपहीनं रुग्णम् इव च दीनं समजायत। कोणत्या तरी वनस्पतीच्या खोडाचा रस देखील त्याने आपल्या शरीराला फासला की ज्यामुळे त्याचे शरीर सुजल्यासारखे रूपहीन रोगी माणसाप्रमाणे दीनवाणे झाले। तस्य उपरी तेन मृत्तिका अपि लिप्ता यतः सः दीनतरः अदृश्यत। त्यावर त्याने माती देखील लिंपली त्यामुळे तो अधिकच केविलवाणा दिसू लागला। तदनु सः सहकारीभिः सह तं ग्रामं प्रविश्य मध्यचतुष्पथं यातः। त्यानंतर आपल्या सहकार्यांबरोबर गावात प्रवेश करून मध्यवर्ती चौकात गेला। तत्र ते सर्वे मार्गे समुपाविशन्। तेथे ते सर्व वाटेत बसून राहिले। तत्रस्थः ग्रामवासिनः एतावद् एव जानन्ति यत् आगताः जनाः ख्यातकीर्तस्य लेरसिया महोदयस्य जनपदतः वर्तन्ते। परं न कः अपि जानाति स्म तेषु कतमः लेरसिया इति। तेथे असलेल्या गावकऱ्यांना एवढेच ठाऊक होते की आलेले लोक सुप्रसिद्ध लेरसियाच्या गणराज्यातून आलेले आहेत, पण त्यांच्यापैकी लेरसिया कोण हे कोणालाही ठाऊक नव्हते। लेरसिया सहिताः ये अन्ये जनाः आसन् ते ग्रामवासिभिः जनैः स्वगृहं भोजनार्थम् आहूताः। लेरसिया बरोबर आलेले जे इतर लोक होते त्यांना गावकऱ्यांनी आपल्या घरी जेवायला बोलावले। बहुना आतिथ्येन नृत्य गीत वादनैः च सत्कृताः। मोठ्या अगत्याने नाच गाणे वाद्यवादन वगैरे करून त्यांचा सत्कार केला। परं लेरसिया न केनापि समाहूतः यतः अतीव जिगुप्साकरम् अभद्रं च तस्य दर्शनम्। पण लेरसियाला कोणीही बोलावले नाही कारण तो अतिशय किळसवाणा आणि अमंगळ दिसत होता। तेन न कः अपि त्वं स्वगृहं नेतुं मनसि अकरोत्। त्यामुळे कोणीही त्याला आपल्या घरी नेण्याचा विचारही केला नाही। तस्मिन् जनस्थाने द्वौ भ्रातरौ न्यवसताम् यौ अतीव अधनौ परं मनसा उदारौ करुणापरौ च। त्या गावात दोन भाऊ राहत होते की जे अतिशय गरीब पण मनाने उदार व दयाळू होते। ताभ्यां ज्ञातं यत् ग्रामे एकः अभद्र रूपः कश्चित् जनः जीर्णवस्त्राधानः क्षुत्पीडितः स्थितः। त्यांना कळले की
गावाच्या मध्यभागी रस्त्यात एक अमंगळ रूप असलेला, जुने वस्त्र नेसलेला, भुकेलेला माणूस बसला आहे. न कश्चन तेन सह वार्ताम अपि करोति इति. त्याच्याशी कोणी बोलतही नाही. तयोः एकः तस्य समीपं गत्वा अवदत्, भद्र वयं तु अधनाः. त्या दोघांपैकी एक जण त्याच्या जवळ जाऊन म्हणाला, भल्या माणसा, आम्ही तर गरीब आहोत. अस्माकं एतावत् अपि धनं नास्ति यद् वयं भोजनार्थं किमपि भवते समर्पयामः. आमच्याकडे एवढेही धन नाही की आम्ही भोजनासाठी आपल्याला काही देऊ शकू. तथापि वयम् इच्छामः यत् भवान् अस्माकं जीर्णकुटीम् आगच्छतु, प्रज्वलिताग्नेः उष्णतां च अनुभवतु. तरी पण आमची अशी इच्छा आहे की आपण आमच्या जुन्या पुराण्या झोपडीत यावे आणि पेटलेल्या शेकोटीची ऊब अनुभवावी. यत् किमपि अस्मत्सविधे विद्यते तद आस्वादयतु. जे काही आमच्या जवळ आहे त्याचा आपण आस्वाद घ्यावा.